रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पेन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 किलो चरससह 2 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असून मुख्य आरोपीच्या शोधात सध्या पोलीस आहेत। या आरोपींना पेन कोर्टात हजर केले असता शुक्रवार दिनांक 26 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांनी पेन येथे ही धडक कारवाई केली। याबाबत सविस्तर वृत्त असे की रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे चरस विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। त्यानुसार सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी पोलिसांनी पेन परिसरात सापळा रचला। मोटरसायकलवरून आलेल्या श्रवण कुमार वय वर्ष 27 राहणार इंडिया बुल्स रेसिडेन्सी पनवेल व त्याच्या सोबत असलेली महिला खुशबू दिलीप शहा वय वर्ष 30 राहणार बदलापूर यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 5,20,000 रुपये किमतीचा 1 किलो 20 ग्राम किमतीचा चरस सापडला। त्यांना पेन न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांनी 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचे कनेक्शन दिल्ली पर्यंत असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे। याबाबत पेन पोलीस ठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी कायदा NDPS 1985 8 क व 20 ब 2 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग करीत आहेत। सदर कारवाई रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव ASI दीपक मोरे, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, महिला हेड कॉन्स्टेबल भाग्यश्री पाटील, पोलीस नाईक सचिन वावेकर, ईश्वर लांबोटे यांच्या पथकाने सापळा रचून केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।